अरे यार, हॅलो. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. हा, येतो येतो. काय काय झालं? कोणाचा फोन होता? ते निकारेच्या फार्म हाऊस वरती नाही का इन्स्पेक्शनला येणार आहेत ना लोक, तर तिथे जावं लागणार ना. आताच जावं लागणार? अरे 2 दिवसावर तुझा साखरपुडा आहे, नंतर जा की तिकडं. मी काय म्हणतो, 2 दिवसाची सुट्टीच काढून घे बघ. यू आर राईट नाना. काका हो, त्याला जावंच लागेल. सरकारी काम आहे ते, आणि ते सरकारी अधिकारी तिथे यायच्या आधी त्याला तिथे जाणं गरजेचं आहे. आज नाही गेलो ना तर पुढचे 6 महिने ते काम थांबून राहील. यू आर राईट मॅडम. आणि हे काम एकदा उरकलं ना तर फार्म हाऊसचाच फायदा आहे. एवढं जर महत्वाचं काम असेल ना तर तू जा शिवा. पण जाण्याआधी मी पटकन भजी बनवते बघ, ते खाऊन जा. अरे वा, एकदम चालेल चालेल. चला आम्हा थोडे ते बटाटा आणि ते मिरच्या पण थोडे. हा अम्मा, बटाट्याच्या, मिरचीच्या, कांद्याच्या, लसणाच्या ज्या पाहिजे त्या भजी बनवा आणि आमच्या नंद्याला खायला घाला. एकदा तर फुटू दे त्याला. नाना, मी काय म्हणतो, आपण साखरपुड्याला ना इडली सांबार ठेवूया बघा. आणि आप्पा, तुमची ती स्पेशल वाली चटणी पण पाहिजे, सांगून होतो. तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही दोघं आहोत मदतीला. अजिबात काळजी करा, पाहिजे तेव्हा फोन करत आम्ही येणार. हा आप्पा, तो बेने बेने डोसा पण ठेवा. मोहिनी, हे बघ, माझं मी निम्म काम केलंय आणि चेटकोमाने आपल्याला सक्त ताकीद दिले. ताकीद काय, धमकीच दिली त्यांनी सांगितलेलं काम जर आपण केलं नाही ना तर तुझे हाल कुत्रा नाही खाणार आणि आम्हाला वारुळ नाही मुकणार. मला काहीही करून शिवा आणि शक्तीचा साखरपुडा मोडायचा आहे आणि तुला शिवाच्या दंडावरची ती रुद्राक्षाची माळ त्याच्यापासून वेगळी करायची आहे. आलं लक्षात? पण कसं करू मला तेच कळत नाहीये. तुझ्याकडे काही आयडिया आहे का? काय म्हणालीस? अरे बापरे, तू माझ्याकडे सल्ला मागतेस? अरे बापरे, सूर्य कुठे उगवलास? नाही म्हणजे तू माझ्याशी इतक्या नम्रपणे आणि अदबीनं बोलतेस हे मला सहनच होत नाहीये. पण एवढं काही विशेष नाहीये त्यात. मला माहितच होतं एक ना एक दिवस तू माझ्याकडे हात पसरणारच, कारण तुला ही चांगलंच माहिती आहे की मी एक हाडामासाची बाई आहे आणि तू पिठाची नाजूक साजूक बावली आहे. साधा पाण्याचा स्पर्श सुद्धा चालत नाही तुला. तुझी फालतू बडबड बंद करशील आणि काही आयडिया असेल ती सांग. माझ्याशी नीट बोलणार असेल तर सांगेन. ओके, सांगणार आहेस? सांगते, ऐक. शिवा आणि शक्तीला आमच्या फार्म हाऊस वर जातील असा मस्त प्लॅन आखलाय आणि शिवा आणि शक्ती फार्म हाऊसला जातील एकत्र. हा कसला मस्त प्लॅन आहे तुझा? पुढचं ऐकशी तर कळेल ना तुला. ओके, बोल. शिवा आणि शक्ती एकत्र फार्म हाऊस वर जातील, पण शक्तीच्या ऐवजी तू तिथे जाशील. मी का? अगं माठ मुली, शक्ती जर तिकडे गेली नाही तर तिच्याऐवजी तू जाशील ना. आणि तू जर तिकडे गेलीस तर तुला तुझं काम करायला सोपं पडेल आणि मला इथे. आलं लक्षात? ओके ओके, गॉट इट. पण आता शक्तीला जाण्यापासून थांबवायचं कसं? हे बघ, आता ते तू बघ. हा, तिचा पाठीचा मडका मोडायचे का तिचा पाय मोडायचे ते तू बघ. पण काहीही कर, ती शक्ती शिवासोबत फार्म हाऊस वर जाता कामा नये, एवढंच. आता काढ ती बाहुली आणि कर तिच्यावर वार.
अयो, बेसनचं पीठ तर संपलंय. आता वरच्या डब्यातून काढावं लागेल. काय करू? कोणाला बोलवू? शिवाला बोलवू का? अयो विजयलक्ष्मी, काय करतेस तू? शिवा तुझा होणारा जावई असतो, त्याला असली छोटी मोठी कामं सांगणार का? नाही नाही, शक्तीच्या आप्पांना बोलवते. हा नाही, पण ते नानांबरोबर बोलतायत, त्यांना नको. शक्तीलाच बोलवते. शक्ती, आम्हा शक्ती, जरा येतेस का? हो मा. हा मग बोल. अगं ते बेसनचं पीठ संपलंय बघ. मला जरा वरच्या डब्यातून बेसनचं पीठ काढून देतेस का? इथे या डब्यातलं संपलंय बघ. अगं अयो, पण तुझ्या पायाला लागलं असतं ना. नको, राहू दे बघ, मी तुझ्या आप्पांना बोलवते. अगं नको नको, ते नानांची बोलत बसलेत. मी देते तुला काढून. ना नक्की? हो, मी काढून देते तुला. कुठल्या डब्यात आहे? हा, तिसरा डबा. बरं. अयो, मीच चढले असते बघ स्टूलवर आणि काढला असता डबा. पण काय आहे ना की मी चढून सुद्धा हाताला लागला नसता ना डबा, म्हणून. हा अगं काढून देते मी तुला. ठेवतो स्टूल तिथे. असं करू नकोस. तू जर असं केलंस तर कदाचित संशय येईल आपल्यावर. आपण असं काहीतरी करूया की शक्तीचा हा अपघात नैसर्गिक वाटला पाहिजे असं. आता असा अपघात घडवते ना की 1 महिना साखरपुडा पुढे जाईल. भद्रा,
शक्ती 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 काय झालं शक्ती शक्ती अयो ते स्टुलावर चढले होते मग डबा काढायला ते पाय घसरून पडले ते. पण अशी कशी पडेल स्टूल तर घालतच नाहीये. मला नाही कळलं. अरे शिवा तिला आत घेऊन चल तिचा पाय मुरगाळला असेल. चल चल आत चल. सावकाश ये सावकाश शिवा. बघू विजयलक्ष्मी हिला कशात सांगितलं का डबा काढायला? मी होतो ना मला सांगायचं. एकतर आधीच तिचा पाय दुखतोय काय तू पण. अम्मा आपल्याला सांगायचं ना डब्बा काढून द्यायला. आपण दिला असता ना डब्बा काढून. अयो मी सवयीप्रमाणे शक्तीला हाक मारली असते. पण मला काय माहिती की ती स्टुलावरून अशी पडेल म्हणून. दुखते का शक्ती? नाही जास्त नाही दुखत. आता दुखत नसेल पण नंतर दुखेल. आपल्याला वाटतं मुका मार्या. एक काम कर वस्त्र्या जा डॉक्टरांना बोलून आण. हा हा. अरे डॉक्टर वगैरे कशाला? अरे मी ठीक आहे एवढं काहीच झालं नाही. हे बघ मी चालू शकते. शक्ती पाय चालू शकते. बस इथे. कोणी सांगितलं तुला? हा बस इथे. चालू शकते म्हणे. शिवा अरे तू नको काळजी करू. हे बघ काही झालं नाही मला बरं वाटेल थोड्या वेळाने. आणि अरे तुला कामाला जायचं होतं ना तू विसरलास का ते? तू नेक बघू. आणि ते इन्स्पेक्शन करणारे अधिकारी यायच्या आधी तुला तिथे पोहोचलं पाहिजे रे. शक्ती ते फार्म हाऊसवर जाणं एवढं इम्पॉर्टंट नाही. आपल्याला तू जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण त्यांना सांगतो आपण नंतर येतो म्हणून. शिवा थांब ना. हे बघ फार्म हाऊसचं काम आजच्या आज पूर्ण झालं पाहिजे. ते पोस्टपोन करून नाही चालणार रे. आणि जरी ते पोस्टपोन केलं ना तर नंतर 6 महिने त्यासाठी थांबावं लागेल आपल्याला. शक्ती बोललो ना आपण नंतर जातो तिकडे. अरे एखादं काम होत आहे तर ते होऊ द्यायच ना. हे बघ मला दुखापत झालीये म्हणून काम थांबायला नको. अगं पण शक्ती हे बघ तू नको काळजी करू. मी अप्पांसोबत जाईन ना डॉक्टरांकडे. हा आणि तू आजचं काम उद्यावर नको ढकलूस. हा जातो. मोहिनी माझं मी काम केले. आता तुला तुझं काम करायचंय. खूप डोकं लावून मी त्या शक्तीला शिवापासून दूर केल्या. आता तू माती खाऊ नकोस. मला अक्कल शिकवू नकोस. आणि तुझ्यापेक्षा वयाने लहान असले ना तरी माती आणि अन्न यातला फरक चांगला कळतो मला. आणि आतापर्यंत माती ना तुम्ही लोकांनी खाल्ली मी नाही. एनिवे तो कुठे आहे तुमचा मूर्ख माणूस? कोण मूर्ख माणूस? कोरोना कुठे आहे? मला सोडायला येणार आहे ना तो. हो धपधम. कोरोना अरे कुठे मेल्यास कोरोना? अरे ये लवकर. कोरोना काय रे? होय पिकनिकला चाललायस तू? मोहिनीला फक्त तुला शक्तीच्या घरी सोडायचंय. भावळट. शिट यार. व्हॉट हॅपन? नथिंग माय लॉर्ड. निघूया. नॉनसेन्स. सॉरी वाजले किती बघत होतो. हात वरती आला चुकून. नो ऍटिट्यूड बघा ऍटिट्यूड बघा. मोहिनीला घेऊन निघाला शक्तीच्या घरी सोडायला.
माय कोरू. माय डिअर मोहन. नॉनसेन्स. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? हो तेच शोधायचं. चावी कुठे लावायची? इडियट. इथे इथे. अच्छा इकडे लावायची आहे का? तो फुगा गाडी समोर बघून चालव, नाहीतर ऍक्सिडेंट झालं ना तर तुझा जीव जाईल, माझा नाही जाणार. याला एक पण स्वप्न खरं होत नाही. लेट्स गो. येस येस. शक्ती, आपल्याला नाही पटलं तुझं म्हणणं. आपण तुला या कंडिशन मध्ये सोडून कुठे पण जाणार नाही. तसं मग आपण तिकडे जाऊन काय करणार आहे? ते इन्स्पेक्शन आपल्याला काय कळतं का त्यातलं? ते काही कागदपत्र देतील, सह्या बिया करायला लावतील, आपल्याला काय कळणार आहे त्यातलं? तू पाहिजे ना तिकडे आपल्याला. हा ब्रो, तुला इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर मी येतो ना तुझ्या बरोबर. काय आपण A to Y सगळं इंग्लिश शिकलेले आहोत. वेळ पडल्यास आपण बोलू ना त्या इंजेक्शन वाल्याबरोबर. अरे वस्ताऱ्या, तुझी इंग्रजी इथेच घसरली. अरे इंजेक्शन वाले लोग नाही रे, इन्स्पेक्शन वाले. हो हा, दॅट इज दॅट ब्रो. नॉट ओनली बट ऑल्सो व्हॉट इज द क्वेश्चन ब्रो? आय एम कमिंग तुझ्या बरोबर. शेट मी पण आहे ना. ए काय गरज नाही तुम्ही लोक यायच्या. तुम्हा लोकांनी तिकडे घेऊन गेलो ना, उगाच दुष्काळात 13वा महिना होईल. ओ माय गॉड, दुष्काळात 13 मंथ्स. ओ पण आपल्याकडे तर दुष्काळ पडलेलाच नाही. अँड 1 इयर मध्ये 13 मंथ्स मीन्स आमच्या वेळेला तर 1 इयर मध्ये 12 मंथ्स होते, आता 13 मंथ्स झाले. ओ माय गॉड, स्वतःला अपडेटिंग करायला पाहिजे ब्रो. ए बंद पडा रे. आपलं ठरलंय काम कॅन्सल. शिवा, हे बघ शक्ती बेटा, आता शिवा म्हणतोय ना काम कॅन्सल, तर करू दे की त्याला काम कॅन्सल. ते इन्फेक्शन असते ना. ए नाना, म्हणून त्या वस्त्रा बरोबर बसत नको जाऊ. ओ माय गॉड, इन्फेक्शन नाही, इन्स्पेक्शन. हा तेच ते. त्या साहेबांशी बोलून घे की एकदा. हो नाना, तसं करून नाही चालणार. मोठ्या मुश्किलीने ती आजची तारीख मिळाली आहे. मी 15 दिवसांपासून त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागले होते. आजचं इन्स्पेक्शन जर मिस झालं ना तर अजून 6 महिने थांबावं लागेल. आणि हे इतकं लेट झालेलं बिझनेस साठी नाही हो चांगलं. शिवा माझं ऐक ना, ती माणसं तुला मदत करतील ना. तू जा ना तिथे. हवं तर तू मला कॉल कर. हा, मी इथून तुला मदत करेन. तू एक काम कर, हवं तर ना तू नंदू आणि वस्त्राला घेऊन जा. हो चल. हा हो हा, बघितलं अम्मा, आप्पा बघितलं, तुमची मुलगी आत्ताच आपलं ऐकत नाही, लग्नानंतर काय ऐकणार आहे? हे बघ, त्यावर चर्चा नकोय आपल्याला. तुला तिथे जायचंय, दॅट्स इट. जातो. तुझ्या पुढे काय आपलं चाललंय कधी? हॅलो गाईस. मोहिनी, ओ माय गॉड. अगं ये ना. तू अचानक इथे काय करतेस? सॉरी, मी अशी इथे अचानक आलेली. कोणाला आवडलं नाहीये का? अगं नाही, असं काहीच नाही. ये ना, ये. बस. सीट.
शेरी स्प्रे? काय झालं? कोणाला काही इंजुरी झाली आहे का? हो, शक्ती. काय काय झालं तुला? ती किचन मध्ये डबा काढायला गेली आणि स्टूलावरून तोल गेला तर पडली. गॉड, स्टूल वरून पडलीस? खूप लागले का? बघू बघू कुठे लागले. अगं शक्ती थांब, बघू कुठं. अगं नाही, फारसं काही. ए हळू ना. ए सॉरी सॉरी. मी विचार केला होता त्यापेक्षा जास्तच दुखापत झाली हिला. वाव. चला, म्हणजे ही आता शिवासोबत फार्म हाऊसला जाऊ शकत नाही. म्हणजे मी मोहिनी ऐक ना, तुला काही काम नसेल तर तू शिवासोबत जाशील का एका कामासाठी? काय? शिवा, तू मोहिनीला घेऊन जा तिकडे. शक्ती अगं शिवा, हे बघ, सगळं पेपरवर्क मोहिनीला कळेल, ती मदत करेल तुला.